पण संत मंडळी तुमच्या गावामध्ये उपस्थित आहेत महाराज. एकदा टाळी वाजवा महाराज. भाग्यवान माणसं तुम्ही महाराज, या महात्म्याच्या सानिध्यामध्ये तुम्हाला राहायला भेटते. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. वेदांताचार्य सीतारामजी महाराज रोडगे आणि वेदांताचार्य अत्यंत ज्ञानेश्वरी के सुंदर उपासक हरिभक्तीपरायण शारंगधर महाराज रोडगे आपलं बरोबर ना. आता इथं काय बोलण्याचा माझा अधिकार नाही महाराज. वाघाने नुसतं बघितलं तरी माकडं गपा गपुडे हाणतात महाराज. इतकं सोपी गोष्ट नसती महाराज. पण नाथ महाराजाची ओवी अशी आठवली महाराज मला. व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित होती लोक, परितयाचे पिल्ले देख अंगावरी खेळती. विठाला विठाला व्याघ्रसिंह भयानक, बरोबर आहे. भयचकित देखोनी होती लोक, बरोबर आहे. पण तयाचे पिल्ले देख, तयाचे अंगावरी खेळती. महाराज म्हणले त्याचे पिल्ले आहेत ना, त्याच्या सानिध्यात राहतात ना, मग बोलायला भ्यायचं कशाला. विठाला भाग्यवान आहे महाराज. आणि इथं बोललं पाहिजे महाराज. जे काय ते कबूल केलं पाहिजे. इथं चूक बी सुधरून निघन महाराज. मोकळं बोललं पाहिजे. काही झाकून ठेवायचंच नाही. विठाला आणि या गावाचे तरुण मित्रमंडळ सुद्धा अत्यंत सुंदर आहेत महाराज. एकदा त्या तरुणाकरता टाळी वाजवा महाराज. बेस्ट. हो, मला फोन बी केला. आमचे माऊली दादा रोडगे आहेत का इथं? नाहीत, नाही, बाहेर असतील कुठं. तरुण मंडळीने या गावामध्ये येण्याचा माझा तिसऱ्यांदा योग्य महाराज. महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं झालेलं आहे दर्शन. आणि या गावाला येताना खूप आनंद वाटतो महाराज. दोन महात्म्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला हे दुसरीकडं तर किती बी महाराज करायला मिळतात सेवा, पण महात्म्याच्या सानिध्यात बोलणं म्हणजे महाराज फार मोठा हा योग आहे. अत्यंत साऊंड सर्व्हिससुद्धा सुंदर आहे. यूट्यूब चॅनलवाले सुद्धा आहेत. तुम्हाला फक्त एवढं धन्यवाद आहे. चांगलं आहे ते टाका, वाईट टाकू नका. कारण सध्या आमच्यावर लई पेटलेलं गिऱ्हाईक आहे सध्या. हो ना. चांगलं चांगलं टाका, वाईट काही टाकू नका. कारण सध्याच्या काळात आमच्यावर जास्त लोकांचा डोळा आहे बाबा. हो. आणि हे टाळकरी मंडळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत मंडळी आज उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार माझे परमस्नेही परम मित्र गायन करतात, मृदंग वाजवतात, कीर्तन बी सुंदर करते. आमचे दिगंबर महाराज नखाते माझ्यासोबत आलेले आहेत. आमच्या गावचे सरपंच अतिशय भजन सम्राट बाबासाहेब महाराज काळे आलेले आहेत. मृदंगाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य काय नाव आहे बाबा, जालिंदर महाराज सुद्धा गेल्या वर्षी बी होती महाराज. अतिशय सुंदर हात आहे. आता हुकून चुकून एखाद्याची नाव राहण्याची शक्यता आहे महाराज. एकदा माईकवाल्या करता जोरात टाळी वाजवा महाराज. हो ना. त्याच्याशिवाय काही खरं नाही महाराज. ना त्यांनी जर अंग काढून घेतलं तर अवघड आहे ना. बाई मोठ्याची करायची आणि ऊस तोडी तसल्यातलं अवघड होतं. तसलं होऊ नये म्हणून महाराज त्याला एकदा धन्यवाद. त्याच्याशिवाय कार्यक्रम नाही महाराज. महाराज म्हणले आणि सगळंच योग्य महाराज. तरी सुद्धा इथले आता हे बाकीचे टाळ करायचे काय नाव मला माहीत नाहीत बरं का महाराज. तुमचं नाव भगवान महाराज. हो, त्याच्यामुळे सगळ्याचे नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो ज्ञानोबरायचं मान राखून. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अभंग 4 चरणाचा आहे. अभंग काकड्यातला, याचा अर्थ अभंग सर्वांच्या पाठी. कारण काकडा म्हणलं की वारकरी संप्रदायाचा प्राणी. पण ज्या गोष्टी संप्रदायामध्ये पुढे यायला पाहिजे होत्या त्या मागं चालल्यात, आणि ज्या मागे राहायला पाहिजे होत्या त्या पुढे येत चालल्यात महाराज. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला जास्त महत्व पाहिजे, काकड्याला जास्त महत्व पाहिजे, कीर्तनाला कमी असलं तरी हरकत नाही. हो, आज महत्व जास्त कशाला दिलं चाललंय? बोला जाजा, घाबरू नका. घालीन लोटांगण मोकळं पाटांगण, त्यात काय तुम्हाला अडचण? बोला जाजा, कशाला महत्व देणं चाललंय? कीर्तनाला. बरं, लोक आता कीर्तनावर प्रेम करतात का कीर्तनकारावर करतात? बोला ना, काय दुखत आहे का तुमचं? बोला जात असं, घाबरलं ना तुम्ही. कशावर प्रेम करायला? कीर्तन पुढे यायचंय ते मागं चाललंय. आरती पुढे यायची ती मागं चालली. महाराज कीर्तनात सुद्धा लोक आरती घेत नाहीत, भजन झाल्यास सुद्धा आरती नाही. ज्या गोष्टी पुढे यायच्यात त्या मागं चालल्यात आणि ज्या मागं राहायच्यात त्या पुढे यायल्यात. काकड्याला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराज म्हणले ज्ञानाचा साठा जरी असन आणि त्याला भजनाची आवड नसन, उपयोग काय? काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, ते भजन, तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे ते भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे येथे काय प्रमाणे?
विको कमी करावं, बोलताना विको, म्हणताना विको द्या. तुका म्हणे येथे घाबरतो कोण काय प्रमाणे तुका म्हणे येथे भजन भजनाशिवाय महत्व आहे का? महाराज म्हणले पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात नाही काय. तुका म्हणे अन्न ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण. तुका म्हणे अन्न ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण. तुका म्हणे तुका म्हणे अन्न ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण. तुका म्हणे तुका म्हणे अन्न ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण. काय तुकोबारायचे प्रमाण आहेत महाराज, जीव वाळून टाकावं. तुका म्हणे अन्न आणि ज्यात नसता लवण. भरपूर ज्ञान आहे, पण महाराज म्हणले भजनाची आवड नाही. काय उपयोग आहे का? उपयोग नाही. ज्ञान असावं त्याला जोड भजनाची असावी, ज्ञान असावं त्याला जोड प्रेमाची असावी, ज्ञान असावं त्याला जोड नम्रतेची असावी. नाही तर ते ज्ञान काय कामाचं? कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान, तैसे अहंकारी ज्ञान, तैसे अहंकारी ज्ञान. कोडियाचे अहंकारी ज्ञान, तैसे अहंकारी ज्ञान, तैसे अहंकारी ज्ञान. जोड भजनाची असावी. प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही, आणि अर्थाशिवाय पोती नाही. प्रेमाविन भजन, प्रेमाशिवाय भजन नाही. भजनात प्रेम असावं. किती प्रेम असावं? भजन म्हणल्याच्या नंतर माणसाच्या डोळ्याला काय यावा? काय यावा? बोला ना राव, काय यावा? आता येतं एक पाणी, आता पाणी येत नाही म्हणून बामण म्हणते डोळ्याला पाणी लावा. पाणीच राहिलं नाही महाराज. भजनाची ताकद आहे. कंठी प्रेम दाटे, नयनी निर लोटे. ताकद आहे. प्रेमाशिवाय भजन नाही. आता कीर्तनकार काय काय रडत येत बाबा. आता खरं प्रेम आहे म्हणून रडत येत का काय? दुसराच अर्थ असतो त्याच्यामुळे मिळणार. हो महाराज तुकोबरायला तर असा राग आला. तुकोबराय म्हणे हे फालतू धंदा आहे, याच्या अंतकरणात प्रेम नाही, लोकांकडून पैसे करायचे म्हणून रडायला. प्रेमाविना डोळे गळतात, प्रेमाविना डोळे गळतात, प्रेमाविना डोळे गळतात. कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे, कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे, कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे, कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे. प्रेमाविना डोळे गळतात, प्रेमाविना डोळे गळतात, प्रेमाविना डोळे गळतात. कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे. काही लोक ज्ञानोबरायचं चरित्र सांगताना इतकं रडतेच म्हणते ज्ञानोबरायला खायला मिळालं नाही. हे सांगणारं दरिद्र आहे महाराज. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीवर महाराज कितीतरी लोकांनी कोट्यवधी अब्जावधी पैसे कमिलेत. तुकोबरायच्या गाथीवर कितीतरी कोटीचे बंगले बांधलेत, आणि लोक म्हणते तुकोबरायला ज्ञानोबरायला खायला नव्हतं. कीर्तनकारांनी बोलताना जरा विचार करून बोलावा, हे महात्म्याची श्रीमंती काय होती. आपण हसितोच लोकाला कशा करता? महाराज म्हणले पोट भरणा म्हणून. काय तुझे पोट भरे नाशे झाले, काय तुझे पोट भरे नाशे झाले, तुझे पोट भरे नाशे झाले, काय तुझे पोट भरे नाशे झाले. आलविषी कुले जन माझी, आलविषे कुले जना माझी, आलविषे कुले जना माझे. आता भजनात प्रेम राहिलं नाही महाराज. भजन नाही का प्रेम नाही? बोला ना. भजन राहिलं नाही का त्याच्यात प्रेम राहिलं नाही? हा काय 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 चुकायला का माझ्यावर? भजन आहे ना, भजन नाही का? गावगाव किती परमार्थ आहे महाराज. हा आता इथं बसलेले सरी माळ करीत ना तुम्ही. हा बरं आपण चांगल्यातले वाईट आहेत का वाईटातले चांगले आहेत? होय कसं आहे बाबा? हा का सुधरा ना काही? विचार केला तर लय अवघड आहे महाराज. हा प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही, ना अर्थाशिवाय पोती नाही. काही काहीचं इतकं पाठांतर आहे त्यालाच कळत नाही माय किती पाठ आहे, त्याचा अर्थ माती कळत नाही. महाराज म्हणले बहुत केले पाठांतर, वरमराहिले सेतुर, वरमराहिले सेतुर, वरमराहिले सेतुर. केले पाठांतर, वरमराहिले सेतुर, वरमराहिले सेतुर, वरमराहिले. हो महाराज उपयोग काय?
थोडं पाठांतर असावं पण त्याचा अर्थ माहित असावा, नाही तर उपयोग नाही ना. व्यर्थची मारावे घोकोनिया, व्यर्थची मारावे घोकोनिया, व्यर्थची मारावे घोकोनिया. अर्थविन पाठांतर कासया करावे, कवीनं पाठांतर कासया करावे, अर्थविन पाठांतर कासया करावे, कवीनं पाठांतर कासया करावे. व्यर्थची मारावे घोकोनिया, व्यर्थची मारावे घोकोनिया, व्यर्थची मारावे घोकोनिया. 3 वाक्य सांगितले तुम्हाला. किती प्रेमाशिवाय काय नाही दादा, बोला ना दादा. प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही. किती मोठा मोती आहे पण नाकत नाही. नाकेविन मोती उभ्या बाजारे फजिती, उभ्या बाजारे फजिती, उभ्या बाजारे फजिती. नाकाविना मोती उभ्या बाजारे फजिती, उभ्या बाजार फजिती, उभ्या बाजारे फजिती. असंच मी म्हणलो नाकेविन मोती उभ्या बाजारे फजिती. एक माणूस म्हणत होता उभ्या बाजारे निचिती, ते तुम्ही फजिती म्हणले ते तरी बरं केलं. नाकेविन मोती उभ्या बाजारे फजिती. प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय आणि अर्थाशिवाय भजन असावं महाराज, त्याला जोडी. आणि त्यातली त्यात काकड्याला तर लईच प्राधान्य आहे महाराज. आणि काकड्यातला अभंग आहे सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. आता कुठे धावे तुमचे चरण, भाग गेला अवघा झाला, प्रेमरसे आवडी लाठी, तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे. पाठच तुमच्या, जाऊ घरी मग. सगळं माहिती आहे तुम्हाला यातला, सगळा अभंग पाठ आहे पण याचा अर्थ पाठ नाही. अनुभव सांगितला जगद्गुरु तुकोबाराने. आणि संतांच्या अनुभवाचा विचार का करायचा, कारण एक ज्ञानोबाराय जे बोलले ते तुकाराम महाराज बोलणार, तुकाराम महाराज जे बोलले ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलणार, जे शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलले तेच जनाबाई बोलणार. यायचं एक मध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची. हा, आणि हे प्रमाण कोणाचं आहे? एकनाथ महाराजचं. तुकाराम महाराज बी तेच प्रमाण पण डबल म्हणले. आनंद दाटले तिन्ही त्रिभुवनी, आनंद लाटले तिन्ही त्रिभुवनी, आनंद दाटले तिन्ही त्रिभुवनी, आनंद लाटले तिन्ही त्रिभुवनी. सर्वात्मकपणे भोग झाला, सर्वात्मकपणे भोग झाला, सर्वात्मकपणे भोग झाला. बघा शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले अवघ्याची किती लोक, अवघ्याची किती लोक, त्रैलोक्य. तुकाराम महाराज काय म्हणले? आनंद दाटले किती त्रिभुवनी, तिन्ही त्रिभुवनी. ज्ञानोबराय काय म्हणले? आनंद भरी न आनंदे भरी न ते नेलो. अवघाची सुखाचा आणि आनंद भरीन. बघा सगळं एखादं झालं, 3-3च शब्द आला. मग ज्ञानोबराय जे बोलले ते तुकाराम महाराज. आपल्या सप्तेत बैठक बसल्या असं होतं का? सगळे म्हणतात का एकच महाराज घ्या? नाही नाही, तो म्हणतो आमचा मेवणा घ्या, कोणी कोणी म्हणजे आमची मेवणी घ्या. किती परिस्थिती बेकार आहे महाराजांनी. यांनी जे तालाव या नाही. विठ्ठल विठ्ठल कोणाचे कीर्तन घ्यावं, कोणाचं ऐकावं याचं काय मेळ राहिलं नाही महाराजात. हो, पुन्हा लोक म्हणतात काहून घेतले, तर लोक म्हणत होते पोरं म्हणत होते. पोरं काही म्हणतात होय घ्यावं का? आता मला म्हणते नाटी नेसा नेसाव. लोकाला संत तसं नाही करावं महाराज. महाराज म्हणले काही बी ऐकावं नाही. तैसे खळा मुखे न करावे श्रवण, तैसे खळा मुखे करावे श्रवण, तैसे खळा मुखे न करावे श्रवण, खळा मुखे करावे श्रवण. अहंकार मन विटाळले, अहंकारे मन विटाळले, अहंकारे मन विटाळले. काय तुमच्या सप्ताहात दोन्ही कीर्तन आहेत महाराज. शारंगधर महाराजचं कीर्तन, बाबाचं कीर्तन ऐकतच राहावं वाटतंय महाराज. असं संपू वाटत नाही. काय ओव्या, काय प्रमाण महाराज. असे कीर्तन ऐकले तर कमीत कमी काहीतरी बदल तरी होईल ना महाराज. हा का काही बी ऐकायचं. आमचे महाराज म्हणले होते, महाराज आम्ही चातुर्मासाला होतो ना, आम्ही म्हणत महाराज एक जणांचं भागवत चालू आम्ही ऐकायला जावा का? महाराज म्हणले आले त्याला सुधरा ना, आणि तू त्याचं भागवत ऐकायला झाला तू बिघडशील म्हणे. कारण सांगणारच बिघडेल होतं. त्याचं नाव आता आता घायला सांगू तुम्हाला. अवघड आहे महाराज. आता लोक म्हणते जितके भागवत व्हायले, जितके सत्य व्हायलेत, पण माणसं काऊन सुधारणार? सांगणाऱ्याला मूळव्या देणं, ऐकणाऱ्याला खरूजी. महाराज म्हणले बदल का व्हायचा? जो मूळव्या दे पिढीला त्याशी ते कोणी हास्य करजुला, त्याशी ते कोणी हास्य करजुला, त्याशी ते कोणी हास्य करजुला. मूळव्या दे पिढीला त्याशी ते कोणी हास्य करजुला, त्याशी ते कोणी हास्य करजुला, त्याशी ते कोणी हास्य
आणि सप्ताह करायचा बदल होण्याकरता महाराज आता तुम्ही कामं नाहीत म्हणून इथं बसलात का धंदे नाहीत म्हणून बसलात सगळे ना महाराज काय ज्याचा त्याला नाही धंदा काय ज्याचा त्याला नाही धंदा काय ज्याचा त्याला नाही धंदा कोण येते घरा मुच्या कशाला घरा मुच्या कशाला घरा मुच्या कशाला घरा मुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा काय ज्याचा त्याला नाही धंदा काय ज्याचा त्याला नाही धंदा हा, धंदे नाहीत का बोला दादा धंदे नाहीत का बोला ना काय तुमचं मग भांडण आहे का दादा काय तसं बोला दादा हो तुम्ही नाही बोललेत मला सुधारणार नाही धंदे नाहीत का बाळा कामं नाहीत का तरी आले काऊन आले आपल्यात काहीतरी काय व्हावा बदल व्हावा असं गोड बोललं पाहिजे महाराज बदल व्हावा आता इतक्या लांबून मी इथं बोंबलत आलो कशाला कोण म्हणलं पैशाला तिकडे माणसं असे सहज बोलत येत म्हणलं बाबा कोणतरी तिथं लय हुशार काय काय किंमत नसते महाराज आता मी इतकं आडू आडू जरी कीर्तन केलं ना आणि एखाद्याला नाही पटलं त्याला म्हणायचं रातचा महाराज लय आडू आडू सांगत होता रे त्याला काय खाल्लेलं जिरीन तरी कुठं लय अवघड गोष्ट महाराज विषय बघा तुम्ही जे ज्ञानोबर आहे बोले संतांचे अनुभव का विचारात घ्यायचे कारण सगळ्यांचं एकमती आणि त्यांच्या अनुभवाने आपल्याला फायदा आहे महाराज काही गोष्टीचा अनुभव घ्यायचा नाही लोकाला सांगायचा नाही काही गोष्टीचा अनुभव आपण लोकाला सांगायचा पण आपण घ्यायचा नाही काही गोष्टीचा अनुभव आपण घ्यायचा पण लोकाला सांगायचा नाही आणि काही गोष्टीचा अनुभव आपणही घ्यायचा आणि लोकालाही सांगायचा इथं आपला अभंग येणार नाही विठाला विठाला काही गोष्टी असेल त्याचा अनुभव आपण घ्यायचाही नाही आणि लोकाला सांगायचाही नाही विष प्यायचा अनुभव घ्यायचा बी नाही आणि लोकाला हा घेतल्या सांगायला उरतंय का कशाला उरत महाराज विष पिऊ नये दारू पिऊ नये महाराज म्हणले हे बर्बाद होण्याचे लक्षण आहेत विष पिऊ नये दारू पिऊ नये माणसं आत्महत्या करतात महाराजात पण अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला अम्मान देवान दिलंय आत्महत्या करण्याकरता नाही दिलं दादा विष पिण्याकरता नाही दिलं महाराज म्हणले आता मिळलंय पुन्हा मिळन म्हणून सांगता येणार नाही मनुष्य जन्मान मोल तो मिट्टी में न रोए अब जो मिला फिर न मिलेगा कभी नहीं रे कभी नहीं अभी नहीं तो 83,99,999 शरीर फिरून इथं आलो कोण्या गावात आलो रवळ गावात आलो कोण्या तालुक्यात आलो आणि कोण्या जिल्ह्यात आलो भाग्यवान माणसं आहेत मानार प्रभावती नगरी परभणी जिल्हा आहे याच्यात आलोत आपण पुन्हा महाराष्ट्रात आलोत आणि पुन्हा रवळगावच्या संत भूमीत आलोत पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास आणि इतक्या सानिध्यात आलोत आपल्याला देवाने काय कमी केलंय का बोला ना राव काय कमी केलंय का म्हणून आपलं तोंड सुकलेलं ठेवायची काय गरज आहे का काहीचे तोंड कहा पहा फोडीली गोवरी नाहीशी दिशी काय देवाने कमी केलंय का महाराज एवढे माणसं मंडपात बसले त्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का उपकार कोणाचे बरवे झाले जीवरी काही पहिलं मृत्यूच्या हारी वाचून आले देवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण बरवे झाले जीवरी काही पहिलं मृत्यूच्या हारी वाचून आले देवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण किती मोठा रोग आलता महाराज बरेचसे लोक गेले नाही दादा याच्यात गेले का नाही तुमचे मित्र काय गेले का नाही गेले पण बरेच लोक गेले लोक जाऊ द्या बरेचसे महाराज लोक सुद्धा गेले महाराज जाऊ नाही पण गेले ना महाराज रामप्रसाद महाराज कौशल्य महाराज गेले किती सुंदर रामायण सांगत होते गेले महाराज मग याच्यात जर महानंबर लागला असता तुमच्या गावात दर्शन झालं असतं का मग लागला नाही नंबर हे उपकार कोणाचे आहेत हा देवाचे मग देवाने आपल्याला वाचिलं का नाही बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण उरले ते हरी तुम्हा समर्पण वाचून आलो देवाने तारलंय आपल्याला मारलं नाही आणि देव जितका सांभाळतोय का तितकं कोणीच सांभाळीत नाही महाराज हे जे संसारातले माणसं सांभाळते त्याच्या मागं काय दिल्या घेतल्याचा व्यवहार आहे जन हे सुखाचे
पण देव कसा सांभाळतोय महाराज. एक म्हातारा माणूस 80 वर्षाचा एका डॉक्टरकडे 8 दिवस ऍडमिट होता. किती दिवस? आणि 8 दिवसाचं बिल डॉक्टरने 16 लाख रुपये केलं. किती? म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर म्हणले बाबा 16 लाख रुपये सांगितल्यामुळे डोळ्यात पाणी आलंय का? म्हातारं म्हणलं अरे तो मला समजेल तरी काय, माझ्या कपड्यावर चालला असतो. तो दवाखाना विकत घ्यायची ताकद माझ्या पोराय दे म्हणे. डॉक्टर म्हणला मग डोळ्याला पाणी यायचं कारण काय? प्रसंग लय गोड आहे महाराज. म्हातारे बाबा म्हणले अरे राजा ऐक, 8 दिवस तो सांभाळलाय, त्याचं बिल तो 16 लाख रुपये काढलंय. ध्यान धर, 8 दिवस तो मला सांभाळ, याचं 16 लाख बिल काढलंय. जगाच्या मालकाने मला 80 वर्ष सांभाळलंय, अजून 1 रुपया बी बिल. किती देवाने सांभाळावं मला. आणि त्याचे उपकार आहेत. त्याने आपल्याला नरदे दिला आणि माणसं दारू पिऊन विष पिऊन महाराज आत्महत्या करायला लागलीत. नका करू. आता हे मिळालंय ना, याचं सोनं करा. ही संधी आहे महाराज. हे जंक्शन स्टेशन आहे. इथून तुम्हाला कुठेही जाता येते. नरकात जायचं असेल तरी तिकीट काढता येते, स्वर्गात जायचंय तरी तिकीट काढता येते, वैकुंठात जायचंय तरी तिकीट भेटते. नरकात जायचंय का? त्याला तिकीट आहे. पाप करायचं आणि संताची निंदा करायची. आणि एक कोड नरका जावयाची चाड, तरी संत निंदा गोड. करी कौतुके साधा. आपल्या मुखाने संताची निंदा केली त्याला डायरेक्ट नरक आहे. मध्ये कोणताच नाका लागत नाही, डायरेक्ट नरक आहे. महाराज म्हणले करा संताची चांगली निंदा, करा पाप, नरकात जातात. स्वर्गात जायचंय म्हणते संसारी यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. पण तिथं गेलं तरी महाराज पुन्हा लोक म्हणतात खाली येऊ वाटायचे. आता खालचे लोक म्हणतात आम्हाला वर जायचं, आणि वरचे पुरा म्हणतात आम्हाला खाली यायचं. मग खालच्यानीच पुन्हा वर जायचं कशाला? वरच्याला म्हणलं तुम्हाला काऊन खाली येऊ वाटायला? ते म्हणले काय सांगा महाराज, बाकीचं लय आहे पण हे नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, महाराज म्हणले अरे म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा. स्वर्गी नाही, कुठं नाही? स्वर्गी नाही. इथल्यासारखा आनंद आहे महाराज तिथं. खायला लय, प्यायला लय, असं खाणं आहे महाराज. थोडं खाणं घनो खाणं पचो खाणं तिथं. पण इथल्यासारखा आनंद तिथं नाही महाराज. हे टाळ करीन हे बोय बो, पण आनंद बी पचला पाहिजे. आनंद पचायला ताकद लागते. आमच्या गावात एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली. लोक म्हणले तिला एकाएकी सांगावं ती मरण. गावच्या कोतवालाकडे जाऊन कोतवाला म्हणा काकूला 10 लाखाची लॉटरी लागली. कोतवाल लय हुशार. काकूच्या घरापाशी गेला आणि घरवाजीला काकू बोल ना बाळा काय म्हणतो? काय नाही तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली म्हणून सांगायला आलो. बाळा असं गोळ्या संपल्यावर काम बोलतो मग. काकू म्हणलं खरंच लागली म्हणून सांगायला आलो. म्हातारी म्हणली बाळ्या माझ्यासारख्या येडीला कुठं 10 लाखाची लॉटरी लागती होय? कोतवाल म्हणला ही बाई काय ऐकत नाही. कोतवाल म्हणला काकू जाऊ द्या बरं, नाही लागत ना. यदा कदाचित जर 10 लाखाची तुम्हाला लॉटरी लागलीच तर. म्हातारी म्हणली कोतवालाला अर्धे पैसे तुला. कोतवालच मेला. आनंद आनंद सुद्धा पचावा लागतो. आणि आनंद पचण्याचं ठिकाणी एकच आहे, विठ्ठला विठ्ठला विठाला. देवाने शरीर दिलंय महाराज, याची ज्याला किंमत कळाली आणि ते वरून फोन करायले स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. काऊन इथं यायचं म्हणतात माहितीये का? भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही. जपान जगाचं शस्त्रागार आहे, चीन जगाचं सैन्य घर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुऱ्या आहेत, भारत जगातलं देवघर. आणि या देवघरात राहणारे आपण माणसं आहेत महाराज. दास आहेत आपण ज्ञानोबा तुकोबरायचे. आपण म्हणायला पाहिजे छाती ठोकपणाने आम्ही देवाचे देवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. आम्ही देवाचे देवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. धन्य आम्ही जन्मालो दासे विठोबाचे झालो, दासे विठोबाचे झालो, दासे विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो
नगरीचे दास झालो, अशा पवित्र नगरीमध्ये आलो, मग आत्महत्या करावं का महाराज? संकट तर कोणाला बी महाराज, बरं कोणाचंच नाही संसारात, बरं कोणीच नाही महाराज. फक्त तुम्हाला वाटतंय आमचं बरं, आम्हाला वाटतंय, पण काय खरं नाही. गुरुवारी भीमसिंह महाराज म्हणायचे, एक कुथी कुथती नि कुथी कुथती 12 कुथी कुथती. कोण नाही महाराज मला सांगा ना तुम्ही, जो देखे सो सुखिया कोणी. तुम्हाला वाटतं ह्याला 2-2 कीर्तन द्यायचं लय बरं असं गाड्या, बरं आहे का आमचं? हा बरं आहे, खरं आहे, काही बरं नाही. फक्त त्याच्यात उतरल्याच्या नंतर कळत आहे महाराज, बरं कोणाचंच नाही. आणि संसार कुठं बरं होण्याकरता असतो काय? विठाला विठाला कसलंही संकट येऊ द्या महाराज, आत्महत्या करू नका. मरण कशाला मागायचंय? महाराज म्हणले जे मरण मागते ते कोण आहेत? मरण जो मागे गाढवाचं, मरण जो मागे गाढवाचं, मरण जो मागे गाढवाचं, मागे गाढवाचं, होलीचे चांदणारे शुद्ध त्याशी, होलीचे चांदणारे शुद्ध त्याशी, होलीचे चांदणारे शुद्ध त्याशी. मरण कधी मागायच नाही महाराज, कारण का मागायच नाही? एक दिवशी सोडून जावाच लागणार आहे. न लगे द्यावा जीव सहजची जाणार, आहे तो विचार जाना काही, आहे तो विचार जाना काही. लोक कर्जबाजारी झाले, 10-5 रुपये लोकात झाले म्हणून आत्महत्या करतात महाराज. हा निर्णय लय चुकीचा आहे. आणि आपल्या घरात एक तरी मुलगी पाहिजे महाराज, ती कधी बापाला आत्महत्या करू देणार नाही. ती बापाला सांगन महाराज. एक सुंदर कविता आहे. घोर मनाला लावू नका, आसे हाताशे होऊ नका, तुमच्या साथीला मी आहो न दादा, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमान काही. ती मुलगी आपल्या बापाला म्हणते, टोपी गहाण ठेवू नका, पाठ जगाला दावू नका, ताई लाडाया तयार आहे न बाबा, जहर खाऊ नका. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापिकी झाली. ती मुलगी आपल्या बापाला म्हणते, दादा कर्जबाजारी झालो, दिवाळी आली, दिवाळीला सणासुदीला कपडे घ्यायला पैसे नाहीत. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापिकी झाली. ती मुलगी बापाला म्हणते, नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका, पाणी पिऊन दिवाळी करून दादा, जहर खाऊ नका. घोर मनाला लावू नका, आशे हाताशे होऊ नका, तुमच्या साथीला मी आहो न बाबा, जहर खाऊ नका. आणि हा धीर देणारी, हा पाठिंबा देणारी मुलगी असते बरं का, मुलगा नसते. हो, त्याच्यामुळं मुलगी जर जन्माला येऊ द्या महाराज. आज लोक मुलगा जन्माला आला तर वाढदिवस करायलेत, मोठ्या लोकांचे कीर्तन करायलेत, पण मुलगी आल्यास कोणी करीत नाही महाराज. आणि जन्माला येण्याची जास्त इच्छा जर कोणाला असेल तर महाराज मुलीला आहे, मुलाला नाही. काय म्हणते ती आई आपले लेकर, मुलगी आपल्या आईला, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा तिळा कपाळी लाभणार, तुझ्या बिन जन्मासी मला कोण घालणार. नका महाराज, जीवन आहे. सुखाचे दिवस येतील ते जात असतील, दुःखाचे असतील ते बी जाणार आहेत. म्हणून माणसं जे सोन्याचे अंगठे घालतात ना महाराज, त्या अंगठीवर नाव टाकायला पाहिजे. काय माहिती आहे का? ए बेदीन, ए बेदीन बोला ना, जाएंगे का आएंगे, जाएंगे. हो, सुखाच्या दिवसात जरी आपण असलो, लय पंक्तीत फिरत असतो, काही काहीच्या बोटात एकच अंगठी असते, पण साऱ्या पंक्तीत फिरत आहे, इकडं वाढा इकडं असलो फिरत आहे महाराज. पुन्हा ती अंगठी राहत नाही, कुठं त्याचं मिळव लागत. पण त्या अंगठीवर नाव पाहिजे महाराज, ए बी दिन जाएंगे. सुखाचे जरी दिवस असले, एखाद्या गरीबाला जर आपण असं हिनवून बोलत असतो तर त्या बोटाकडे लक्ष देईन. हे गरीबाला बोलायला जरा सुमार धरून बोल, कारण ए बी दिन जाएंगे. आणि तो जर दुःखात असन, आत्महत्या करायला जर निघाला असन, आणि त्याने जर अंगठीकडे बघितलं, त्याला वाटण जाऊ द्या आजचा दिवस निघून जाईन, कारण अंगठीवर नाव असतं ए बी दिन जाएंगे.
सुखाचे दिवस बी जात असतील महाराज आणि दुःखाची बी. काही वाहावे जीवन, वाहावे जीवन, काही पलंगी शयन, पलंगी शयन, जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे. आत्महत्या करू नका, विष प्यायचा अनुभव घेऊ नका, दारू प्यायचा अनुभव घेऊ नका, वाईट गोष्टीचा अनुभव घेऊ बी नका आणि लोकांना सांगू बी नका. आपल्याला कोणाचं चांगलं करता आलं तर करा, नाही तर वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. भला किसी का कर न सके तू, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकती तू, काटे बन कर मत रहना. वाईट गोष्टीचा अनुभव घेऊ नका, लोकांना सांगू नका. दुसरी गोष्ट, त्या गोष्टीचा अनुभव आपण घ्यायचा पण लोकांना सांगायचा नाही महाराज. हो, संसारामधला अनुभव आपण घ्यायचा, किती दुःख आहे, पण लोकांना सांगत बसायचं नाही. कारण आपलं दुःख लोक रडून ऐकतील आणि हसून जगाला सांगतील महाराज. आपलं दुःख जर सांगायचं असेल, एक देवाला सांगा आणि दुसरं देवमान्य संताला सांगा. देवा सांगू संसारातलं काय उपयोग आहे महाराज, सांगून काय उपयोग आहे. आपल्या बायकोनं आपल्या घराच्या आत आपल्याला दिलेल्या 2-4 शिव्या खायच्या पण लोकांना सांगायच्या. हा नाही, बरं देतात का, देतात का नाही देतात. वा धन्यवाद. इलाज नाही महाराज. बायको धोरणात मिळाली तर संसारे दादा, नाही तर लईच काहीच की सोपं काही. आणि बायको भाग्यवान मिळायला बी नशीब लागतंय महाराज. 11 गोष्टी माणसाला नशिबान मिळतात, त्याच्यात पुत्राचा 4था क्रमांक आहे आणि बायकोचा 3रा क्रमांक आहे. भाग्यवान आहेत ते माणसं महाराज, यायला भाग्यवान बायका मिळाल्यात. हो, नाही तर लय अवघड आहे महाराज. किती आपण परमार्थ केला, बायको जर संशय मिळाली तर काय उपयोग आहे का. लोक रावणाचा दसऱ्याला पुतळा करून जाळीत येत महाराज. जराशी तरी माणसाला काहीतरी वाटावं. रावणाचा पुतळा करून जाळायला आपली इतकी विद्वत आहे का महाराज. एका वेदाचे 4 भाग केलेत रावणाने. आणि पहिला महाराज तुम्हाला सांगतो, शिवभक्त रावण आहे महाराज. आईची भक्ती किती महाराज रावणाकडे जरा बघा. आणि लोक दसऱ्याला पुतळा करून जाळतात महाराज. आपण नाही जाळायला पाहिजे. हो, रावण किती भाग्यवान. मला त्याला बायको मिळाली होती. कोण होती त्याची बायको? मंदोदरी. आणि किती विद्वान होती. मंदोदरीला उद्या काय घडणार आहे आज कळत होतं. आपल्या बायकोला कळन का? आपल्या वावरातला कापूस कोण चोरून नेईल? मंदोदरी काय म्हणत होती? मंदोदरी बोले रावणाप्रती, स्वप्न देखिले मध्यरात्री, देखिले मध्यरात्री, येनो वानर मिळाले, हाय शिवाचा करू बांधिला, घरी बांधला, शिवाचा करू बांधिला, घरी बांधला, मंदोदरी बोले रावणा प्रती. कोण बोले? हा, कोण बोले? काय बोले? कोण म्हणाली? कोणला म्हणाली? हा, काय म्हणाली? मालकाला सांगत होती महाराज. 2 दाखले असे, 2 दाखले. एकाने बायकोचं नाही ऐकलं म्हणून वाटोळ झालंय आणि एकाने नवऱ्याचं नाही ऐकलं म्हणून वाटोळ झालंय. कोण आहेत दोघं? रामन रावण. हे काय इलेक्शन होय रामन रावण म्हणायला. महाराज म्हणे रामन रावण. सांगा पाटला काय करू तो उपटा पाटे पेरा गो. 2 गणित आहेत महाराज. एकाने जर बायकोचं ऐकलं असतं तर लंका जळाली कोणी? श्रमता त्यांनी कोणी नव्हतं. बायको सांगत होती ना चांगलं. कोणला? रावणाला. ऐकलं का? ऐकलं नाही म्हणून वाटोळ झालं का? नाही ऐकलं म्हणून वाटोळ झालं. म्हणून आपण सुद्धा आपल्या बायकोचं कधी मध्ये का व्हायना ऐकायला पाहिजे. वा वा, कधी का व्हायना ऐकायलाच पाहिजे. कारण बायको जर आपली चांगलं सांगत असेल तर बाबा ऐकायलाच. वा, घ्या द्या दर्शन. ऐकायलाच पाहिजे. बरं झालंय का? लग्न झालंय का?
नाही का? आजूक पिपळा खाल्ला मुंजाच. अरे आम्ही तुझ्यासारखेच होतोच बाबा, पण घेतलं लॉकडाऊन मध्ये उरकून का. भाग्यवाने महाराज, इथून पुढं लग्न होणं जरा अशक्यच गोष्ट. ज्याचं लॉकडाऊन मध्ये साधलं महाराज, धन्य माता पिता. अवघड नसले होय महाराज. मला सांगा, मंदोदरी चांगलं सांगत नव्हती का? रावणाने ऐकलं का? त्याच्यामुळे वाटोळं झालं महाराज. कधी कधी बायकोचं सुद्धा ऐकावं. महाभारतात रामायणात अशा कथा आहेत. बऱ्याचशा माता भगिनीनं महाराज मालक सुधरिले. गणित येतं. कारण तुमच्या पायाला हाताला जर जखम झाली असेल, तुमच्या बोटात किती अंगठे आहेत, किती सोनं आहे ते महत्वाचं नाही. तिथं बांधायला काय लागतंय? चिरगुटत लागतंय. तुम्ही किती मोठे आहेत पण तुम्हाला जर काही कळत नसेल, तिथं बायकोचंच ऐकावं लागल. तुका म्हणे रत्न सार परिउपकार चिंधीचे, परिउपकार चिंधीचे, परिउपकार चिंधीचे. म्हणे रत्न सार परिउपकार चिंधीचे, परिउपकार चिंधीचे, परिउपकार चिंधीचे. रत्न सार तुका म्हणे रत्न सार चिंधीचे, उपकार चिंधीचे, परोपकार चिंधीचे. तुका म्हणे रत्न सार, तुका म्हणे रत्न सार चिंधीचे, परोपकार चिंधीचे, परोपकार चिंधीचे. हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे बाबा. तुम्ही जर अंग काढून घेतलं तर आमचं काहीच खरं नाही महाराज. आणि पकवाचे इथं सगळे महाराज, ते वाजणं का सोपं आहे महाराज? हा, आता हे गायन करणं सोपं आहे का? कीर्तन करणं सोपं आहे का? वाजणं सोपं आहे? हा, बोला ना राव. हा, कोणतं सोपं आहे? कोणतं सोपं नाही? बरोबर आहे दादा, कोणतं सोपं नाही. आणि बसल्या बसल्या टाळ्या वाजल्या, हो लय सोपं, पण वाजायचा पता नाही. वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे. हातावरी हात हसवण्या फळी, हातावरी हात हसवण्या फळी, हातावरी हात हसवण्या फळी, हातावरी हात हसवण्या फळी. वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे. महाराज इथं नाचायला, इथं टाळे वाजायला लाज वाटू द्यायची नाही महाराज. आनंदाने परमार्थ करायचा. फक्त लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून नाचायचं नाही. नाचलं पाहिजे महाराज. आता हे बघा तुम्ही, पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचती. प्रेमामुळं का तिरस्कारामुळं? बोला ना पटापटा. प्रेमामुळं का तिरस्कारामुळं? काय तुमचं काय दुखत आहे का? तुम्ही बोलत का बोलत काऊन नाही तुम्ही? हा, प्रेमामुळं का तिरस्कारामुळं? हा, बोला ना. कशामुळं? हा, त्या पाठी असं काय? कशा बोला ना. कशामुळं? कशामुळं? तिरस्कारामुळं. बघा, निवडणुकीत पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचते. प्रेमामुळं नाही. कशामुळं? तिरस्कारामुळं. लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र त्याच्याकडून पैसे घेऊन दारू पिऊन नाचतात. लय त्याच्यावर प्रेम आहे म्हणून का टाकलेलं जिरत नाही म्हणून? मग 3 वाक्य बघा कसे सांगतो. पुन्हा टाळी वाजवा. आताच नाही. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं आहे. लग्नातलं नाचणं मस्तीचं आहे. आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं आहे. इथं नाचायला लाज वाटू द्यायची नाही. आणि ज्याला लाज वाटते ना त्याचं इकडं कामच नाही. लाज आहे त्याशिवाय वाटा नाही. मग ब्रह्मदेव असला तरी काला नाही. विठाला 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 विठाला. फक्त नाचायचं, टाळी वाजवायची. लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून नाही. नाही तर नांदेडकडे एक चोपदार आहे बाबा. इतकं नाचलो कीर्तनात, इतकं नाचलं, पण त्याला माहीतच नाही आपली बायको कीर्तनात आली. मग कोचून नाचलं घरी गेल्यात ना दादा बाईचं बोल. बाईच्या जी बी जे औषध मिळत ते कोणाच मेडिकलला नाही मला. ती घरी गेल्यानंतर मग तिथं तर लय जोर आलता नाचायला. बाप, तेव्हा म्हणला जरा तोंड सांभाळून बोल ना बाबा. नाचायला का कीर्तनात नाचतो? लय ओळखीचा होता काय महाराज? ती म्हण तसं काय ना हो. तो मला तसं काय नाही. काऊन नाचत होते मग लय मोठ्याने? तो मला तो पाया पडू पण तू सांगतो गाड्या, कीर्तनकार काय ओळखीचा नव्हता. लय देवाबद्दल प्रेम होतं असं काय नाही. ते म्हणे मग लयच नाचू लागले. काय सांगू रे तुला, कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रात जे झुरळ घुसलं ते निघात. म्हणले अरे असा परमार्थ कवा कडला. दंबेकरी सोंग मानावाय जगनमुखी बोले त्याग मनी नाही महाराज. आपला विषय बाजूला कुठून गेलाय? रावणापासून का मंदोदरीपासून? मग मंदोदरीचं जर रावणाने ऐकलं असतं तर वाटोळं झालं.
हा बघा, बायकोचं नाही ऐकलं म्हणून इकडे वाटोळ झालं. आणि एक दृष्टांत असा आहे, नवऱ्याचंच नाही ऐकलं म्हणून वाटोळ झालं. कोण आहे ती बाई? हा काय म्हणत भाऊ, तसं काय माहित नाही. सीता होय, काय काय कोण आहे? तुमच्या दोघीच होत तसं काय? होय, कोण आहे? सीता आहे का? हा कोण? काय काय? हा मग कोण? सीता नाही, काही नाही. महाराज मग तुम्ही तर सांगा कोण आहे? कोण आहे माहिती? तुम्हाला माहिती आहे, फक्त नाव कसं सांगू म्हणून अडचणी. जरासं उकरून दिलं की कळत आहे. मालक म्हणले बाय तो हा बापाची तर येत नाही, पण तुला बोलील नाही. महाराज म्हणले आता त्याच्या लक्षात आलं. कोण होती? पार्वती होती. महाराज म्हणले सांगितलं मालकाने, पण जायचं. गेलीच महाराज. बरं नाही झालं. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. सबसे प्यारी भाई हो कन्या, तो घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. संसार आहे महाराज, याच्यात बरं कोणाचं झालं नाही. आपल्याकडं तर काहीच नाही महाराज, काहीच नाही. एवढे लोक मोठाले होऊन गेले महाराज. किती संपत्ती होती, काय वैभव होतं महाराज. त्या मदलासाने वर्णन केलंय. 18 भार वनस्पती, पावित्या पोखरणी गंगा नद्या नदी गंगा वाहती, जागरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. जागरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. सुख समानिया योग शिबिती, सुख समानिया यवन शिबिती. पर्यंत मदन मदलासाचे प्रमाण आहेत महाराज. किती गोड येतं. समात्याला 4 लेकर होते महाराज. जर पाळण्यात टाकलं झोका द्याला ना तर इतके गोड गाणे म्हणायचे आई महाराज. 4 लेकर नशीबवान महाराज. असली माय मिळावं महाराज. कोणती माय अशी महाराज, ती म्हणती लेकराला वनात जा बाबा, तपश्चर्या करून साधूचं दर्शन घे. हाय काय रवळगावात कोणतरी अशी? करा बरं हात वर मावशी. नाही बाळा, तो चांगलं शिकवा गा, चांगली नोकरी लागली पाहिजे, चांगली बायको मिळाली पाहिजे, थाटामाटा संसार रंगला पाहिजे, हे सांगणारे लोकच मार. पण हाय अशी माय, पाळण्यात टाकलं लेकराला झोका फेकला आणि सांगितलं बाळा, ज्या संसारात तू चांगला संसार रंगवायला ना, हे संसार कसलाय तुला दृष्टांतानं सांगितले. बाळ म्हणलं सांग ना आई, मला तरी कळन. आईनं सांगितलं बाळा, मधमाशी ह्या झाडावर जाती, त्या झाडावर जाती, मध हळूहळू गोळा करतील, सुंदरसा कांदा तयार करते. आणि मायासारखं अतिशयानं गौरीचं धुपण घेऊन जातोय महाराज, सारा जशाल तसा कांदा काढून आणतोय. महाराज म्हणले बाळा बघ जरा, एवढे मधमाशाने केलेले प्रयत्न गेले कुठं, ज्ञानोबराय लिहायला चुकले नाही. तया फुकटची रे म्हणून बाळा, सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू. कसं आहे बाळा, माशिया मोहळ रे, रचिला रे कंदू, झाडून आणखी नेला. तया फुकटची रे बापा, अशी स्थिती होईल. आणि तो कोबरा तरी काय म्हणले, तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, सांडी संसाराचा छंद. मग परमानंद पावशील, मग परमानंद पावशील, मग परमानंद पावशील. असलंय महाराज. आणि माय होऊन गेली महाराज, असले संस्कार पाहिजेत महाराज. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आली महाराज, आज लोक उदो उदो करतात महाराज. पण महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला घडवणार आहे माझी जाऊसाहेब. झोका देताना गाणं होतं, उठवताना गाणं होतं, कुणी बाळकुरे निज आता रे सखया,
उठ रे शिवराया, देशात घुसून ते चोर, जाहले पुन्हा शिरजोर, तू कर रे त्यांचा संहार, समशेर करी घेऊन या समयाला. उठ रे शिवराया. घडले महाराज हे लोक, माईपासून घडले, आईपासून घडले. आणि लेकरं जे बिघडतेत ते कोणापासून? बोला ना राव. आणि जे सुधारते ते बी कोणापासून? कारण सगळे लेकराचे चाळे अवगुण गुण कोणाला माहीत असतात. आणि सगळ्या गुणावर अवगुणावर पांघरून टाकणारी जात कोणती? आई. सगळं तिला माहीत असतंय. बापापाशी लय चलत नाही महाराज. बाळा तुझं नाव काय रे? हा वरद का? तुझं रे बाळा? गणेश. तुझं रे बाळा? तुम्हा तिघाला जास्त आई आवडती का वडील रे? आई. वा वा वा, टाळी वाजव म्हणा. आता काऊन आई म्हणलं असं ते? आणि बाप काऊन आवडत नाही रे? बरं दोघं प्रेम करतात ना महाराज, बघा ना तुम्ही. पण प्रेम करण्यात बी लय फरक आहे महाराज. असं जर लेकरू रस्त्याला उभा असेल आणि महाराज दोही माबाप जर उभे असतील आणि लेकराच्या नाकाला जर शेंबूड आला असेल, लहानपणी सगळ्याला शेंबूड येतो. हो हो, कोण म्हणलं? खरं आहे ना तेच. हा, लहानपणी शेंबूड नाकाला येणं स्वाभाविक आहे महाराज. एकदा लहानपणी येतून एकदा पुन्हा येतो. नाक मुख गळू लागले महाराज म्हणले. दोन अवस्था आहेत महाराज. आणि लेकराला शेंबूड आलेला असावं महाराज. ते लेकराचा शेंबूड आई बी पुसती आणि बाप बी पुसतो. पण फरक आहे, बापाने जर त्या लेकराचा नाही शेंबूड पुसला तर लोक त्याला पुसतेन. तुमचं आहे ना ते, त्याला पुसतेन. हा, त्याला बी 4G लागत आहे काही गोष्टी कळायला बी. बाप बी लेकराचा शेंबूड पुसतो ना आई बी. पण पुसण्यात फरक आहे. बाप म्हणतो हे शेंबूड पुस. कडाला दोघं बी घेणार आहेत, पण कडाला घेण्यात फरक कसला आहे बघा. बाप त्याच्या हाताने त्याला शेंबूड पुसायला लावतो, नंतर कडाला घेतो. ही बापात जाते. आणि लेकरं महाराज आईची कशी बघा. आई काय करते, त्या लेकराला आधी उचली ती काढायला घेतील, मग म्हणते माय महा वाघ, आणि नंतर शेंबूड पुसती. आईशी कळवळ्याची जाती. लय वेगळं आहे महाराज. त्याच्यामुळे सगळं लेकरू आईपाशी शिकत आहे. आई कोणाला म्हणते? दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया, बाप पूछता है कितना कमाया, औरत पूछती है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया, दिन भर कुछ खाया. लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित. लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे. आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आईची जाती. आणि शाळेतले लेकरं गुरुजीकडे बघून वागत आहेत, घरातले लेकरं मायबापाकडे बघून वागत आहेत, आणि सगळा समाज साधूकडे बघून वागतो. साधू बिघडला की समाज आपोआप बिघडतो. मायबाप बिघडे की लेकरं बिघडतात. आणि गुरुजी बिघडले विद्यार्थी बिघडले. गुरुजीला वाटत असं विद्यार्थ्यांनी बिघडू नये, गुरुजीनं नीट वागावं. मायबापाला वाटत असं आपले लेकर बिघडू नये, मायबापाने नीट वागावं. आणि साधूला वाटत असं समाज अधोगतीला जाऊ नये, आधी साधूनं नीट वागावं. बिघडत कुणीच नसते. आपण आपल्या जबाबदार आहेत महाराज. लोक म्हणतात लोक लय बिघडे, लोक बिघडत नाही. आधी कोण बिघडे? कोण बी का? आपण बिघडेला असलो की लोक आपल्याला बिघडेला दिसतात ना महाराज. हा, बरोबर आहे का नाही? आपला चष्मा जसा आहे तसं जग दिसत असते महाराज. आपला चष्मा बदलीला आणि लोक आपली निंदा करायला लागले. समजू कोणी बी कोणाची निंदा करीत नाही. काहीतरी आपल्यात अवगुण असेल तर लोक निंदा करतील. कोणी कसं करीन? आता तुम्ही चूक काढायची असेल, काहीतरी चूक असली तर काढता ना, का काय उगच काढता? पण तरी काय काय माणसं असे आहेत, काही नसली तरी चूक काढू शकते. पण असं होतच नाही, सहसाही होतच नाही. चंदनाचं झाड बघून कोणी नाक दाबून धरलंय का? नाही नाही. सोन्याला बघून कोणी मागं पाऊल टाकलाय का? आणि तुकाराम महाराज म्हणले आपलं चित्त शुद्ध असेल तर लोक निंदा करतील का? विठाला विठाला आणि संसारात तर काय खरं नाही महाराज.
लेकरं चांगले असते तर महाराज संसारी नाही तर तुम्ही आम्ही एवढे अहोरात्र प्रयत्न करायला कशा करता बोला ना राव कशा करता इतक्या गारव्यात आम्ही हिंडालो कशा करता बापा 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 महाराज म्हणले एवढं लेकरा बाळा करता कमवून ठेवायचं महाराज माय बाबा अहोरात्र कष्ट कर देत ती लेकरं जर धोरणात नाही निघले तर काही चीज आहे का हो महाराज हा राब राब महाराज उसाला पाणी द्यायचं आणि तितका जर नाही उतार आला तर बरं वाटतंय का खरं वाटतंय हो इतके प्रयत्न करायलोत ना आपण लेकरा बाळा करता अहोरात्र आणि ते जर वाईट निघले तर काय होईल महाराज 9 महिने 9 दिवस ज्या आईच्या कुशीत आपण आईला त्रास दिलाय त्या आईची कुश धन्य करावी नाही तर नाही जन्म आलेलं बरं जननी जनी तो दाताया शूर तो जननी वांज बली कबीरदास महाराज म्हणले लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस नहीं तो उसे मुर्गी भली महीने को 150 काय कामाचे पुत्र व्हावा ऐसा गुंडान ज्याचा तिन्ही लोकी कबीरदास महाराज तर भांडले खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी हाँ खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी 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 नहीं तो होगी तेरी मेरी खबर लेना मेरी 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 नहीं तो होगी महाराज म्हणले कबीरदास महाराज देवाला म्हणले देवा भोजन द्यायचं तर थोडं दी लेकरू द्यायचं तर एकच दी पण चांगलं दी नाही तर मग नसल्याला बरं मला सांगा एखाद्याला जर लेकरू झालंच नाही तर माणूस अंदाजे किती वर्ष रडन 10 नाही तर 20 वर्ष बरं एखाद्याला झालं ते जर मेलं तर किती वर्ष रडन 20 नाही तर 40 वर्ष पण एखाद्याला झालं ते जर नालायक निघालं तर आता किती वर्ष रडन आयुष्यभर त्यामुळं होणारी संतती चांगलीच पाहिजे महाराज कबीरदास महाराजांनी देवाला मागितलं आणि कबीरदास महाराजाला मुलगा बी असा द्याला महाराज बरं का सर काय नाव तुमचं कबीरदास महाराजाच्या मुलाचं नाव होतं सर कमाल आणि त्यांनी खरंच कमाल केली महाराज बापाने जे सांगितलं तेच केलं महाराज काय सांगितलं बापाने संताची ये पायी खर्चावे शरीर हरी सांगतो कबीर सांगतो कबीर कमालासी कमालासी रे कमालासी रे कमालासी रे बापाने सांगितलं संत आपल्या घरी आले त्यांचं पूजन झालं पाहिजे भोजन झालं पाहिजे अन्न नाही महाराज चोरी केली महाराज कबीरदास महाराजच्या मुलांनी हो आणि चोरी करता काय केलं महाराज ते तसं एक अभंग सांगणार त्याचं दुसरं चरण कमालाने शिर खंडोनी आपुले संत मालवले पुढं तिन्ही लोक आणि त्याचा परिणाम काय झाला नामा मन त्यांचा जन्म सफल झाला हरिवंश उद्धरीला कबीराचा परिणाम झाला संसार याच्यात काही खरं नाही लेकर बाळ जर चांगले असले तर माणसाला आनंद नाही तर संसारात काही तथ्य नाही आपण विषय बघितला होता 18 बार इतकं लोकाकडे होतं महाराज प्रपंच माझी सुख जोडे तरी काय शिविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे भरतूर हरीने राज्य टाकले त्याने गोरक्षनाथा ते पुशिले राज्य टाकून मुंडी झाले किती गेले भूपती 899 कोटी भूपती इतर जनाची नाही गणतीचे योगा प्रति निघाले काय कमी होतं 18 बार वनस्पती महाराज फुले फळे वळती 12 महिने नदीला पाणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्री असा त्या डोक्यावर पदर घेतील हे सुख साडून असं योग शिवती महाराज म्हणले समजणेवाले को तो इशारा भी काफी होता है सगळ्यात गोष्टी बोलून दाखवल्या पाहिजे का महाराज म्हणले काय स्वतःला बी कळा इतकं स्वतः वैभव होतं महाराज पण काहीच महाराज यांनी लोकांनी संसार केला नाही का केला नाही त्याला माहिती याच्यात काहीच खरं नाही काय राजा भरतारीन बायकोवर प्रेम केलं महाराज तसा महात्मा अजूक मला आला नाही येणार नाही इथून पुढं बी नाही किती बायको प्रेम आहे का साधून त्याला आंबर व्हायचं फळ खायला दिलं पण तो म्हणला हे फळ खाऊन मी करू काय हे फळ देतो माझ्या बायकोला प्रेमच तितकं पण त्याची बायको इतक्या विचित्र स्वभावाची तिचं प्रेम याच्यावर नव्हतं घोड्याच्या खरारी करणाऱ्या माणसं होतं बरं घोड्याचं खरारी करणारा माणूस इतकं दलिंदर त्याचं प्रेम याच्यावर नव्हतं भांडे घासणारी बाई होतं आणि भांडे घासणारी बाई म्हणली हे फळ खाऊन मी का आजन्म भांडेच घाशीत बसू का हे फळ देते आमच्या राजाला
पुन्हा पळालं राजापाशी महाराज. काय वाटलं असं त्या राजाला, डोळ्यातून पाणी आलं ना. आपली आत्मकथा लिहिली महाराज संस्कृत मध्ये. काय म्हणतो राजा भरतारी, याम चिंतयामी सतता मैसा विरक्त सापेन्य मिच्छति जन्म सजन्यान्य सक्ता अस्मत् कृतेज परितुष्यति का चिदन्या धिक्तांच मदनंच हिमांच मांच विठाला एवढ्या लोकांची जर अशी अवस्था आहे महाराज, तर संसारात काय खरं. याचा अनुभव घ्यायचा का आपण, घ्यायचा पण लोकांना सांगायचा. कारण याची सुरुवातच दुःखातून आहे महाराज. तुमच्या इकडे नवरदेवाला हळद आदल्या दिवशी लावतात का दुसऱ्या दिवशी? आदल्या दिवशी ते हळदीला मंडप कशाचा असतो? एरंडाचा. नवरदेव ते एरंडाच्या मंडपात बसला की तिथं सूचना असती, लय नको रमू, एरंडाचं गुराळे. महाराज म्हणले बरं याला प्रमाण दे. प्रपंच कबाड एरंडाचे परी, प्रपंच कबाड एरंडाचे परी, प्रपंच कबाड एरंडाचे परी, प्रपंच कबाड एरंडाचे परी. रसा स्वाद गोडी काही नाही, रसा स्वाद गोडी काही नाही, रसा स्वाद गोडी काही नाही. महाराज म्हणले काही नाही, तात्पुरतं बरं वाटतंय महाराज. हिरवळा असल्यामुळे माणसाच्या लक्ष देत नाही. तुम्ही बघा लग्न जमावून त्या नवरदेवाला जेहारी घालाव तुम्ही. असला जेहारी घालतोय महाराज, असं फुल रेंज मध्ये असतंय. त्याला मला जेहारी असलं बोलतोय, त्याला मला धोरणात बोल तर नाही नाही नाही. आणि ते रेंज कुठं रोग असते माहिती आहे का तुम्हाला? लग्न होस्त पहिल्या दिवशी जेहारी घातला असं उच्च स्वरात म्हणतोय, लग्न झालं दुसऱ्या दिवशी त्याला म्हणा जेहारी, जेहारी जरा उतरतोय. आणि एक लेकरू बाळ झालं त्याला म्हणा जेहारी जेहारी. काय काहीच राहत नाही महाराज त्याच्यात महाराज. कारण यातला आनंद वरचीवर वाढतो का कमी होतो? कमी होतो महाराज. महाराजांचं आम्हाला नखाद्या आदगावला कीर्तन होतं तेव्हा महाराजांनी सांगितलं होतं, आहो तान्हयाचे लागता झटे आणि तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे. इथं शब्द पडियंत याचे. इथला आनंद दुनवटतो म्हणजे डबल होतो संसारातला. बरं याची किंमत वय वाढलं की कमी होती का जास्त होती? बाबा तुमचं नाव काय? भाऊसाहेब भाऊ. तुम्ही लग्नात असे दिसत होते का? किती किती सुंदर दिसत असते महाराज. पण आज अवस्था आहे ना महाराज, याच्यात काय होत चाललाय वरचीवर बदल होत चाललाय. आता आम्ही जे असे दिसायलो तुमच्या वयात असे दिसतो का? नाही नाही. बरं राहतो का? नाही. भरोसा नाही महाराज. माशी पाख पाखडे तव हे काळ नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी. माशी पाख पाखडे तव हे सरे घेतल्याला घास तोंडात जाईन याचा भरोसा. ग्रास गिळी सत्ता क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का. असं आज हाय जरा ताल चांगला. हा भारत मजा आहे ना महाराज. क्या भरोसा आहे, कवा संपन सांगता येणार नाही महाराज. हो त्याचं बोलावून आलं की जावं लागतं. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहेर निकलना पडेगा. हाय तोपर्यंत घ्या परमार्थ करून महाराज. याचं काय खरं नाही महाराज. जाणार आहे संसारात काय खरं आहे. यातला आनंद वरचीवर कमी होत चाललाय महाराज. परमार्थातला आनंद वरचीवर वाढतोय. आणि इकडच्या माणसात तेज बघा तुम्ही महाराज. आज बी परमार्थातले माणसं म्हातारे होते पण त्याच्या चेहऱ्यावर तर तेज असते महाराज. संसार किती बी करा महाराज तुम्ही, प्रसन्नता कवाच येणार नाही. कारण ते त्याच्याकडे देण्याची ताकदच नाही महाराज. हे संसार कसं आहे तात्पुरतं बरं वाटतंय महाराज. लग्न झाल्या झाल्या जर आपल्या बायकोला नाव घ्यायला सांगितलं ना महाराज, इथून जे नाव सुरू करते तर नांदेडच्या पलकडे जाते महाराज. कुठं जाते बाबा? घेऊ का एखादं? घेऊ कसं काय देतात का वर्ष वाढून का? नाही असलं नाव असतंय महाराज तात्पुरतं. ऐकून ठेव बाळा तुला काम आहे महाराज. ते बी लय मोकळ्या मनाचा माणूस दिसतोय. इथून सुरू करते नाव तर नांदेडच्या पलकडे असते महाराज. कुठरोक लग्न झालं की 4-5 दिवसापर्यंत असं नाव घेते महाराज. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगर 12 पान खाते 13 घाम येतो. झरा झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला हांडा नेते पाण्याला पाणी आणते. आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे 7 वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात घडी घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. वाजवायची तर अशी चांगली वाजवा ना टाळी जरा मेल्या म्हणे कोण वाजवा. एवढं नाव असते महाराज. पण कुठपर्यंत माहिती आहे का? 1 लेकरू बाळ होच तर 1 लेकरू बाळ झालं का याच्यातल्या साऱ्या काड्या उतरत्यात तात्या 3च काड्या राहतात. आणि मग बाई नाव घेते राम बसले राजावर सीता बसली अंकावर आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर बाकीच्या काड्या दादा घेते. लय अवघड तितक्या
पुरतं बरं, शेवटला तर असं नाव घेते महाराज म्हातारपणाला. दादा जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं आणि काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. काय तर असे हसायला बघत पण हसता येत नाही. 500 इंजेक्शन आहेत काय काय, त्याला इंजेक्शन दिलं ते कळत. जे माणसं मोकळ्या मनाने हसतात ते मोकळ्या मनाचे असतात, आणि जे जाती गालात हसतात त्या प्युअर आतल्या गाठीच्या. जे माणसं तब्येतीत जास्त ते माणसं बुद्धीत कमी, मी सोडून. कारण ज्या भैमुगाला पाला जास्त शेंगाच्या मायचा पत्ता नाही. विठाल महाराज म्हणले हे लाजिरवाना अनुभव, याच्यात काही खरं नाही. महाराज म्हणले देवा तो याच्यात काऊन ढकलीलं, कागा सासुरवासी गेले भगवंता, काऊन ढकलेले याच्यामध्ये तो आम्हाला. याच्यातला अनुभव लाजिरवाना, याची भीती वाटायली. सासुरवासा ओढे तुझ पाशी, देवा काऊन ढकलेलं याच्यात, काय खरं याच्यातला अनुभव आपण घ्यायचा, लोकांना सांगायचं नाही. आणि पवित्र गोष्टी चौथी अशी, त्याचा अनुभव आपण घ्यायचा. काय साधना केली आपण हे करायची, आणि आपण कोण्या वाट्याने किती रस्त्याने मुक्कामाला गेलो ते लोकांनाही सांगायचं. तुकोबाराय म्हणले परमार्थ केला मन शांत होण्याकरता, अहोरात्र परमार्थ केला मन शांत होण्याकरता. आणि आपला जो अट्टाहास आहे बिघाडेलं मन दुरुस्त होण्याकरता. तुकोबाराय म्हणले इथं आलं की बिघाडेलं मन दुरुस्त होतंय. शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, शुद्ध चोखाळले होती जे गाजले, होती जे बिघाडलेलं मन दुरुस्त होतंय महाराज. कारण हे गॅरेज आहे संतांचं. इथं बिघडलेले माणसं काय होत, आणि एवढा अट्टाहास कशाला करायचं महाराज, इतका खर्च आहे महाराज, यावरात्र प्रयत्न आहेत. आता हे तरुण मंडळी किती राबराब कष्ट करतात महाराज, सप्ताह होतो त्याला झोपा नाहीत महाराज. काय करावं, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्या करताय महाराज. भारत देशातली संस्कृती जोपासल्या गेली पाहिजे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं गेलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. कारण भारतातील संस्कृती आपल्या किती पवित्र आहे बघा. शोधावया भाकरीला निघाली सज्जन होती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही काय कोणाची चूक आहे. भूक लागली की पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. आणि घासातला घास सज्जन दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. आणि जोपासना करता हा सप्ताह आहे महाराज. हो महाराज म्हणले बिघाडेले माणसं दुरुस्त व्हावा, बिघाडेले मन सुधरून घ्यावा. इथं गॅरेज आहे. महाराज म्हणले आम्ही परमार्थ केला पाहिलेने मन आमच्या हातात नव्हतं. मन स्थिर नाही माझी हाती इंद्रिय धावता नावरती, सकळ खुंटल्या युक्ती शांती निवृत्ती जवळ नाही. पण त्याचा परिणाम असा झालाय, आता त्याचं दर्शन झाल्याच्या नंतर आमचं मन आता कसं झालंय, आता कोठे धावे मन. गोड आवाज, कीर्तन सुद्धा सुंदर करतात महाराज. एकदा त्यांच्याकरता जोरात टाळे वाजवा. अतिशय शांत स्वभाव महाराज. हो
महाराज म्हणले आता आमचं मन धावत नाही. म्हणले महाराज मग याच्या आधी धावत होतं का? महाराज म्हणले हातात नव्हतं. मन स्थिर नाही आणि मन शांत होणं इतकी सोपी गोष्ट नाही. कंबर बांधून कीर्तन करणं लय सोपं, पण मन शांत होणं असा याचा स्वभाव. महाराज विषय बघितला की पळत येत इंद्रिय. महाराज त्याला आवरणं इतकं सोपं नाही. चांगल्या चांगल्याचा घात केला कोणी? बोला ना. मनाने नाही आवरीत आलं महाराज. चांगल्या चांगल्याचं पेट्रोल संपल्या गेलं. पेट्रोल पंप दिसायला पण तितक्यात संपलं. कोण होते असे महात्मे? आपण तर त्याच्यात काहीच उतरलेलं नाहीत अजून काहीच. चांगल्या चांगल्याला झटका बसला कोणापासून? बघवाजे चांगल्या चांगल्याला बसलाय. आज झटका मायका तुम्ही टाळवाले लक्ष द्यायचं महाराज. असं गाफील राहायचं नाही. याच्यात तर मजा आहे खरी. आज झटका मायका तरी मेळ खाल्लात नाही अजून. तुम्ही बघा अजून. तुम्ही आता तुम्ही तिकडे बघा आता. आज झटका मायका डुबाया परमार्थ सबका डुबाया परमार्थ सबका. आज झटका मायका आज झटका मायका. आता टाळी वाजवायच्या करता. हे जिथली तिथं धारावं लागतं मला. पॅसेंजर गाडीला चढायला 10-5 मिनिटं टाइम असतो. सचखंडला नाही का अशी येते जाते इतक्यातच लागतंय. ओके बाबा म्हणायचे महाराज सिद्धांतम तात्पर्य पकडतो. विठाला विठाला चांगल्या चांगल्याची वाट लावली कोणी? मनाने. नाही आवडता आलो. इंद्रचंद्र को क्या क्या हुआ है सबको मालूम जी. नारदा की तो भई नारदी ऐसी नौबद गाजी. आज झटका मायका आज गुरुवार भीमसिंह महाराजांच्या कीर्तनातल्या चालीत महाराज. जुन्या माणसापाशी बसून अनुभव आहे का महाराज? जुने माणसं आहेत काय काय आता घ्या अनुभव महाराज. आपल्याजवळ आहेत. एवढी मोठी मेजवानी ऐकून घ्या महाराज. जुन्या माणसापासलं एकदा जर भांडवल संपलं महाराज हे नवीन ऐकून काही उपयोग नाही महाराज. काहीच नाही. हे जे जुन्या ठेवण्याचा बाद होता ना महाराज. आज आमच्या इकडे काकडा म्हणणारे बांधास महाराज पिंपळगाव करून. महाराजांना माहिती आहे. महाराजांना माहिती. 85 वर्ष वय झालं जेवणात कधी मीठ खाल्लं नाही महाराज. सकाळचा जर काकडा सुरू केला तर आज बी डोळ्याला पाणी येते. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा मनाई भरवसा. बाबा उठा की माय बाप कशी लागली आ झोप. म्हणले काऊन उठा तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी. बापा हो झोपू नका. बालपण गेलं झोपीत, तारुण्य पण गेलं झोपीत, म्हातारपण सुद्धा झोपीत चाललंय. आता सरपण यायची वेळ आली. महाराज म्हणले आयुष्य सरकत चाललंय बापा हो. असले 10 अभंग होते महाराज. त्यातला एक तुकडा म्हणतो महाराज बरं का. ए लेकरा ए गोड म्हणायचे, पिंगळा म्हणायचे, भटीन म्हणायचे, कोलाटीन म्हणायचे, थाटा म्हणायचे. त्याच्यातला एक पिंगळा म्हणतो महाराज. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखना डवरा फिरवितो. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखना डवरा फिरवितो. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखना डवरा वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरच्या आळीला वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरच्या आळीला पाटील बुवाला लावणी सवे. पाटील बुवाला पाटील बुवाला मग लावणी सवे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल बहा पडेल कावे. चिठ्ठी येईल बहा चिठ्ठी येईल बहा मग पडेल कावे. चिठ्ठी येईल बहा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखना डवरा फिरवितो. डुगडुगाई का डवरा फिरवितो. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखना डवरा फिरवितो. डुगडुगाई का डवरा फिरवितो. असं आहे. बरं वाटलं का नाही? वाजवण टाळी जोरात.
असलं भजनं होते जुनं महाराज. आणि जुनं काव्य फारच सुंदर होतं महाराज. आता हे साऊंडवालेत ना महाराज. महाराज जर असा मंडपात यायला लागला कीर्तनाच्या आधी गाणे लावतात ना, कोणते बी नाही लावायचे, चांगले लावाय. काय काय अशा गवळणी लावतात, रुतला पायी काटा याड वाटा, अय बाबा आनंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी लगेच अंग हालत येत महाराज. मजा आहे, ताकदी. पण ते काव्य राहायचं महाराज. एक भावगीत इतकं गोड लागलं होतं महाराज एक दिवशी. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. आपल्यापेक्षा एखाद्याला श्रीमंती जास्त आहे त्याच्यावर जळू नका. देवाने दिला त्याला प्रसादी. आपल्याला नाही म्हणून रडता कशाला? कारण घटा घटाचे रूप प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखे. अरे विठ्ठला घिसडी माहित तू? घिसडी करतो. घिसडी काय करतो? घिसडीच्या बायकोला काय म्हणतो? काय माणसं आहेत महाराज. आणि कसलं गाणं म्हणते माहितीये का? तिचं काम काय असते? भाता फिरवा. आणि ते भाता वाढता वाढता गाणं म्हणते, आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे रे. आभाळागत माया तुझी राहू दे देवा आयरणीच्या देवा. किती गोड हे माणसं बघा जरा दिसायला कशी असते, तर त्याच्या मुखात कसला गोडवा असते. अरे वासुदेवाची ऐका वाणी राम. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम. दाम करी काम येड्या दाम करी काम. पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेतय झेप पैशाच्या मागुनी धाव. पैशासाठी सारी माणस झाली तर त्याची गुलाम रे. दाम करी काम येड्या दाम करी काम. हे माणसाचे गाणे. आमच्या माता भगिनी जर श्रावण महिना आला तर गाणे म्हणायचे, या श्रावण महिन्यात वारा जुळजुळ वाहतो या. बघा काय काय म्हणत होते ते हसायला लागले. ज्याला येत नाही ते त्याच्याकडे बघायला लागले महाराज. गाणे राहिले. दुधावर आली बुरी दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये. कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू नये. दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये. हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणू नये. जाऊ द्या, काय विषय नाही माझा. बाजूला कुठून गेलो मी? पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखना डवरा फिरवितो पिंगळा महाद्वारी. बघ मनाला शांत करणं सोपं नाही. कारण मनाजी पाटील देह गावाचा विश्वास धरू नका याचा. बाबा घात करील नियमाचा. घात करतय. आपण जर ठरवलं महाराज दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही तर मन म्हणतंय उपाशी तर मारायला ना हान. मग मन मोडीत आहे. मन नियमस्ताचा नियम मोडी. महाराज म्हणले जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी. चांगलं चांगलं बिघडून टाकते. कोण किती बिघडित आहे काय नाथ महाराजांनी ओव्या दिल्यात महाराज. मने आकळिले सर्वाशी परी मन न कळे कोणाशी. मने छळिले देवाशी ते केवी इंद्रियाशी आटोपे. चंद्राधिष्ठाता मनाशी मने छळिले चंद्रम्याशी. व्यभिचारुनी गुरुपत्नीशी क्षयरोगी त्याशी मन केले. रुद्राधिष्ठाता अहंकारी त्या ते मन सिंतरी. अभिलाषुनी ऋषीनारी शापीला ऋषीश्वरी लिंग पाहते. त्या मनाची प्रौढी गाडी शनेरचे शने मोडी. मन ब्रह्मादिका भुली पाडी तर बापुडी ती काई. त्या मनाचा बलात्कार कायसा पाडी त्रिगुणाचा फासा. लावणी जीवपणाचा झासा संसार वळसा आवरती. वारा बांधवेल मोठे आग्नी प्रासवेल अवचटे. समुद्र घोटवेल घोटे परी मनाची आत्मनिष्ठे नाही. आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुडी. शून्याची मुरुडे नरडी परी मनाच्या ओढी आणि वार शेवट ओवी
काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनीची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता, तुझं विनाच्युता गळे महाराज म्हणले शक्य नाही, चांगल्या चांगल्याला नाही जमलं, त्याच्याशिवाय होतच नाही. तुझ्या केल्या विनय, तुझ्या केल्या विनय, शिरणो हे आईशे मन, शिरणो हे आईचे मन, हे आईचे मन, हे आईचे मन, त्याची कृपा झाल्याशिवाय नाही, त्याचं दर्शन झाल्याशिवाय नाही. महाराज म्हणले शांत झाले. त्याचं मन शांत करायला भरपूर उपाय आहेत महाराज. योग वचिष्ठ महामुनी प्रभू रामचंद्राला 4 उपाय सांगितले. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी उद्धवाला 3 उपाय सांगितले. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला 2 उपाय सांगितले. आणि तुकोबराने सगळ्या समाजाला एकच साधन सांगितले, पण डबल पॉवरची मशीन सांगितली. हो, 4 सांगितले. अध्यात्मविद्या, प्राणस्पंदन, सत्संग, आणि तुम्हाला सांगतो वासना परित्याग. या प्रभू रामचंद्राला सांगितलं योग उचिष्ट महामुनींनी. कशाला? मन शांत होण्याकरता. अध्यात्मविद्येचा अभ्यास करा, मन शांत होईल. वासना त्याग करा, मन शांत होईल. सत्संग करा, मन शांत होईल. प्राणस्पंदन करा, मन शांत होईल. हे डोक्याच्या बाहेर आहे. महाराज नाथ महाराजांनी उद्धवाला 3 उपाय सांगितले. उद्धवा, याला एक तर मित्र बनव. उद्धवा, नाही मित्र बनलं त्याला शत्रू बनव. उद्धवा, नाही शत्रू बनलं त्याच्या बाबतीत उदास राहा. हे बी नाही जमलं. भगवान श्रीकृष्ण म्हणले अर्जुना 2 उपाय. अभ्यासेन तू कौंतेय, वैराग्येन च गृह्यते. तुकाराम महाराज म्हणले या सगळ्यांना समजमत एकच आमच्याकडे, या नाम घेता मन निवे, जिव्हे अमृताची श्रवे. डबल पॉवरची मशीन भगवंताचं नाम. कसलंही मन शांत होतंय, कसलंही चुकी भरून निघती. आरंभिया वडे आदरे, आले नाम तेने सकळ सिद्धी जगी. महाराज म्हणले फक्त नाम चिंतन केलं, मन शांत झाले. आता कोटे धावे, आता धावत नाही. तुझे चरण देखील तुमचे चरण, निवांत राहिले मन. कासया तेजीन प्राण, नाही धावा घेत मन. इंद्रियाचे आचरण चळे आयसे झाले मन. धरुणीने जगून राहिलो त्याच्यामुळं भाग गेला. आता ताण नाही, भागनशीन ऐकायला शब्द वेगळे पण अर्थभेदात शब्द भेदे. महाराज त्रिविताप माणूस भागतो, आणि त्याचं कारण संसार. माणूस शिनतो संसाराने, माणूस भाग मग शिन भाग शिंडता गावाने गा शिनलो येर झारी. पण आता भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. कारण हे आनंद परमात्म्याचा आहे महाराज. संसारातल्या सुखाला अवघा आनंद लावता येत नाही. विषयाचं सुख तात्पुरतं बरं आहे, त्याच्यामुळं अवघा आनंद नाही महाराज. तात्पुरता विषयाचे सुख येते वाटे गोड. अवघा आनंद झाला त्याच्यामुळे त्याच्याबद्दल प्रेम सहज बसलं. प्रेम रशे बैसली मिठी आवडी लाटी. कसं बसलं समजायचं? भगवंताचं नाम आपोआप मुखाला यायला लागलं, समजायचं त्याच्याबद्दल प्रेम बसलंय. माझी मदत झाली चंदयान. आणि खरं माप जे होतं ते आमच्या पदरात आलंय. तो का म्हणे आम्हा जोगे, कोणतं खरं माप? भक्तीची मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. एकदा सर्वांनी प्रेमाने हातावर घेऊन भगवंताचं भजन करा जोरात. कॅमेरावाले सगळ्याकडे कॅमेरा फिरवा. रवळगावचा सप्ताह सर्वकडे दिसू द्या. फिरवा कॅमेरा, हातावर घ्या, सर्वांनी घ्या. माता भगिनी सुद्धा घ्या, काही नका लाज वाटू देऊ. घ्या वर चांगली. इकडे इकडे खाली खाली काय राहिले तर घ्या चांगले वर. वा 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 वा, घेतले का वर? येऊ का चहा घेऊन? मग आता वा वा, बेस्ट. घ्या. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई.